नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विषय बुद्धिमत्ता चाचणी, उपघटक आहे पेपर सोल्युशन भाग 3. यामध्ये आज आपण दिनांक 24/12/2023 रोजी झालेला एनएमएसचा मॅथ पेपर, या पेपरमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 65 ते 67 सूचना. फरीदा, ईशा, दीपिका, समीरा, बबिता व अंतिरा या षटकोनी टेबलावरती प्रत्येक कोणाला बसले आहेत. फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसले आहेत. समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे. दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा व दुसऱ्या बाजूस बबिता आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. सुरुवातीला आपण बैठक व्यवस्था कशी आहे ते पाहून घेऊ. फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसले आहेत. ही षटकोनाकृती टेबल आहे. फरीदा आणि समीरा एकमेकांच्या विरुद्ध दिशेस बसले आहेत. समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे. त्यानंतर दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा व दुसऱ्या बाजूस बबिता आहे आणि उरलेल्या जागेवर अंतरा बसलेली आहे. अशा तऱ्हेने बैठक व्यवस्था आहे. याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 65. अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण बसलेले आहे? ऑप्शन्स आहे दीपिका, बबिता, समीरा आणि ईशा. अंतराच्या विरुद्ध बाजूस म्हणजे अंतराच्या समोर दीपिका बसलेली आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 66. प्रत्येकाने आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीर व अंतरामध्ये कोण बसेल? ऑप्शन्स आहेत बबिता, फरीदा, ईशा आणि दीपिका. आता या काय केलं? फरीदा आणि समीरा, दीपिका आणि अंतरा, बबिता आणि ईशा यांनी जागांची अदलाबदल केली. तर अशा प्रकारे आपल्याला बैठक व्यवस्था दिसते. आणि विचारले काय? समीरा व अंतरामध्ये कोण बसेल? समीरा आणि अंतरा यांच्यामध्ये ईशा बसेल. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 67. मूळ बैठकीतील फक्त फरीदा व समीराने परस्परांच्या जागा बदलल्यास ईशा व दीपिकामध्ये कोण असेल? मूळ बैठक व्यवस्था आहे. त्यामध्ये फरीदा आणि समीरा यांनी जागांची अदलाबदल केली. ऑप्शन्स आहेत फरीदा, अंतरा, बबिता आणि समीरा. जागांची अदलाबदल केल्यानंतर समीरा आणि फरीदा यांनीच फक्त जागांची अदलाबदल केलेली आहे. ईशा व दीपिका मध्ये कोण असेल? ईशा आणि दीपिका यांच्यामध्ये फरीदा असेल. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 68 व 69. सूचना. खालील प्रश्नातील चौरसातील संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय लिहा. प्रश्न क्रमांक 68. 43, 10, 2, 3 प्रश्नचिन्ह 5, 3, 13, 172. ऑप्शन्स आहेत 23, 38, 39 आणि 40. या मांडणीतील उभ्या रकान्यातील संख्यातील अंकांची बेरीज जर केली, 4 + 3 7 + 3 10 + 13 बेरीज येते. त्यानंतर 2 + 5 7 + 1 8 + 7 15 आणि 2 17 बेरीज येते. 13 आणि 17 या मूळ संख्या आहेत. म्हणजे मधल्या रकान्यातील संख्येतील अंकांची बेरीज सुद्धा मूळ संख्या आली पाहिजे. अशा प्रकारे या 4 ऑप्शन मधील एक संख्या त्या ठिकाणी जुळते. 39 संख्या. 10 मधील अंकांची बेरीज 1 + 3 + 9 1 + 3 4 + 9 13 + 1 14 + 3 17. म्हणजे 17 ही सुद्धा मूळ संख्याच आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 69. 4 68 2 5 174 7 8 प्रश्नचिन्ह 3. ऑप्शन्स आहेत 89 91 113 आणि 144. आडव्या ओळीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या संख्येपैकी एका संख्येचा घन अधिक एका संख्येचा वर्ग यांची बेरीज मधली संख्या येते. 4 चा घन 64 अधिक 2 चा वर्ग 4. 64 अधिक 4 बरोबर 68 ही मधली संख्या. 5 चा घन 125 अधिक 7 चा वर्ग 49. 125 अधिक 49 बरोबर 174 ही मधली संख्या. त्यानंतर 8 चा घन 512 अधिक 8 चा वर्ग 3 चा वर्ग 9. 521 बेरीज येते, परंतु 521 पर्याय दिलेला नाही. तर 8 आणि 3 यापैकी एका संख्येचा घन आणि एका संख्येचा वर्ग. 3 चा घन 27 अधिक 8 चा वर्ग 64.
27 अधिक 64 बरोबर 91 बेरीज येते. ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 70 ते 72. सूचना: खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात. त्याच क्रमाने प्रश्नाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवा. प्रश्नाकृती दिलेली आहे. प्रश्नाकृतीमध्ये 4 अल्फाबेट दिलेले UHAS. ही 4 अल्फाबेट अँटी क्लॉकवाईज दिशेनं म्हणजे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं एक एक स्थळ पुढे सरकत जातात. मग या ठिकाणी एचच्या ठिकाणी तो वर येणार आहे, एच डावीकडे जाईल, ए खाली येईल आणि एस उजवीकडे जाईल. अशा प्रकारची आकृती क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71. प्रश्नाकृती दिलेले आहेत. बाण दिलेला आहे. बाणाला एक मध्ये रेग दिलेला आहे. रेगेच्या एक बाजूला भरीव वर्तुळ दिलेला आहे आणि पाठीमागे जो त्रिकोण बाणाचा दिलेला आहे त्यातला अर्धा भाग रंगवलेला आहे आणि अर्धा भाग मोकळा आहे. तर या बाणाची दिशा आणि भरीव वर्तुळाची दिशा कशा प्रकारे बदलत जाते. हे भरीव वर्तुळ आहे ते डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून पुन्हा खालच्या कोपऱ्यात आलेला आहे, पुन्हा खालच्या कोपऱ्यातून डावीकडच्या कोपऱ्यात जाणार आहे आणि डावीकडच्या कोपऱ्यात गेलेलं वर्तुळ फक्त आकृती क्रमांक 3 मध्येच दिसते. म्हणून बाणाची दिशा आणि त्या भरीव वर्तुळाचं स्थान कशा प्रकारे आहे आकृती 3 मध्ये अचूक येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे. तर क्रमाने कशा प्रकारे बदल होत याला बघूया आपण. तर ही भरीव वर्तुळाची जी रांग आहे उभी, ती इकडे डावीकडे वरचा भाग येणार आहे, इकडचा उजवीकडे जाणार आहे. आणि हे वर्तुळ जे आहे ते मध्यभागी इथं येणार आहे, बाजूच्या मध्यभागी येणार आहे, पुन्हा इथं कोपऱ्यात जाणार आहे पुढं. त्यावेळेला ज्यावेळेला हे जागांचं स्थान बदललं जातं त्यावेळेला यातला एक भरीव गोल कमी होतो आणि त्या ठिकाणी ए अक्षर आलेलं आहे. त्यानंतर पुढच्या वेळेला हे रांग जे आहे ते इकडे ए डावीकडच्या बाजूला येणार आहे मध्यभागी आणि एक डॉट यातला कमी होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला यस हे अक्षर आलेलं आहे. आता हे अर्ध वर्तुळ जे आहे मोकळं वर्तुळ, हे वर्तुळ वरच्या कोपऱ्यातून इथं मध्यभागी येणार आहे आणि मध्यभागी वर्तुळ असणारा पर्याय 4 आणि पर्याय 1 आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय येणार नाही. परंतु या वेळेला पुढच्या आकृतीमध्ये मात्र एक अक्षर वाढलेलं असणार. ए आणि एस तर असणारच आहे, परंतु यामध्ये एक अक्षर वाढतं आणि यातला एक डॉट कमी होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस असेल. ऑप्शन्स आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. या ठिकाणी सचिन शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आहे. तर त्याचा उजवा हात जो आहे तो उजवा हात पश्चिम दिशा दाखवतो. पश्चिम दिशेला त्याचा उजवा हात आहे. म्हणजेच या ठिकाणी शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 74 व 75. सूचना: खालील प्रश्नात कंसाबाहेरील संख्याचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 74. 37 कंसातील संख्या 16 आहे, त्यानंतर 24, 18, 17 आणि 53, 67 प्रश्नचिन्ह आणि 31. तर या कंसातील संख्येचा त्या ओळीतील आडव्या ओळीतील इतर दोन संख्याशी कोणता संबंध आहे तो संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. ऑप्शन्स आहेत 23, 37, 53 आणि 89. आडव्या पहिल्या ओळीमध्ये 37 आणि 24 यांची बेरीज जर केली तर ती बेरीज 61 येते आणि 61 ही संख्या उलट क्रमाने जर लिहिली तर ती 16शी मधली कंसातील संख्या मिळते. त्याचप्रमाणे 18 अधिक 53 71 बेरीज येते. 71 ही संख्या उलट क्रमाने लिहिल्यास
17 ही संख्या कंसातील संख्या मिळते. त्याच पद्धतीनं 67 आणि 31 यांची बेरीज 98 बेरीज येते आणि 98 ही संख्या जर उलट क्रमाने दिली तर 89 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 75. 87 31 25 49 23 95 67 प्रश्नचिन्ह 29. ऑप्शन्स आहेत 19 21 27 आणि 37. कंसातील संख्या सोडून आडव्या ओळीमध्ये इतर दोन संख्यातील फरक 87 वजा 25 बरोबर 62 फरक येतो. आणि जर 62 ची निमपट केली 62 भागिले 2 बरोबर 31 ही मधली कंसातील संख्या मिळते. त्यानंतर 49 आणि 95 यातला फरक 95 वजा 49 बरोबर 46 येते आणि 46 ची निमपट 46 भागिले 2 बरोबर 23 ही कंसातील मधली संख्या मिळते. त्यानंतर 67 वजा 29 बरोबर 38 संख्या मिळते आणि 38 ची निमपट 38 भागिले 2 बरोबर 19 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 76 ते 78. सूचना. खालील पहिल्या प्रश्नात आणि दुसऱ्या आकृतीमध्ये खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध ओळखून प्रश्नाच्या जागी अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 76 आहे. प्रश्नाकृती दिलेली आहेत. पहिल्या दोन आकृतीमध्ये कशा प्रकारचा संबंध आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. ही सर्वात बाहेरची आकृती लंब वर्तुळ जे आहे ते बाहेरची आकृती आत मध्यभागी जाते आणि मध्यभागी असणारी आकृती जी आहे वर्तुळ ते बाहेर येते. मधली आकृती आहे तशीच राहते. या ठिकाणी त्रिकोण आहे त्याचं भरीव वर्तुळ या ठिकाणी तयार झालेलं आहे. भरीव त्रिकोणाचं भरीव वर्तुळ आहे त्याच कोपऱ्याला आहे तसंच आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आतली जी आकृती आहे चौकोन, तो चौकोन बाहेर येणार आहे आणि बाहेरचं जे वर्तुळ आहे ते आत जाणार आहे. मधला जो चौकोन आहे तो आहे तसाच राहणार आहे. आणि अशा प्रकारची जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि या भरीव वर्तुळाचं भरीव त्रिकोणामध्ये रूपांतर होतं. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. प्रश्नाकृती दिलेली आहे. या मध्यभागी असलेला जो चौकोन आहे त्या चौकोनाचं दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ झालेलं आहे आणि बाहेरची 4 कोपऱ्यातली चिन्ह आहेत ती क्लॉकवाईज पद्धतीनं एक एक स्थान पुढे सरकत जातात. म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेनं ते एक एक स्थान पुढे सरकत जातात. हे वर्तुळामध्ये वर्तुळ असणारा पुढे सरकणार आहे. त्रिकोणामध्ये भरीव त्रिकोण असणारा पुढे सरकणार आहे. हा चौकोन पुढे आणि षटकोन असा पुढे सरकणार आहे. अशा पद्धतीनं हे स्थान बदललेलं आहे. त्याच पद्धतीनं ह्या चौकोनाचं वर्तुळामध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे मध्यभागी वर्तुळ असलं पाहिजे. हा डबल चौकोन जो आहे तो पुढे जाणार आहे, वर्तुळ खाली येणार आहे, त्रिकोण इकडे जाणार आहे आणि षटकोन वरच्या बाजूला जाणार आहे. अशा प्रकारची स्थिती असणारी आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. प्रश्नाकृती दिलेली आहे. आता पहिल्या दोन आकृतीमध्ये कसा संबंध दिलेला आहे बघा. तर आतलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं षटकोनामध्ये रूपांतर होतं आणि हा षटकोन 90 अंशातून फिरतो. त्याचे जे कोपरे आहेत ते 90 अंशातून 90 अंशातून नाही 45 अंशातून फिरतात. म्हणजे हा कोपरा इकडं आहे तो इकडे वर आलेला आहे. म्हणजे 45 अंशातून तो फिरलेला आहे. आणि बाहेरचे जे दोन षटकोन आहेत त्यांचं वर्तुळामध्ये रूपांतर झालेलं आहे. अशाच पद्धतीनं आतला जो त्रिकोण आहे त्याचे तो बाहेर येणार आहे. बाहेरची आकृती जी आहेत ह्या बाहेरच्या आकृतीचं 2 त्रिकोण तयार होतील आणि या चौकोनाचं रूपांतर चौकोन हा मध्यभागी येणार आहे आणि तो
जो कॉर्नर आहे शिरोबिंदू तो वरच्या बाजूला असा जाणार आहे. अशा प्रकारची जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी दिसते. आणि हा रेग आणि वर्तुळ असणारा जो भाग आहे, इथं बाण असणारा जो भाग आहे बाण, तर त्या बाणाचं इथं पुढे वर्तुळ झालेला आहे आणि तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 90 अंशातून फिरलेला आहे. त्याचप्रमाणे हा वर्तुळाचा भाग जो आहे रेषा, ते 90 अंशातून घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरणार आहे, म्हणजे इकडे येणार आहे आणि त्याचं वर्तुळाचं रूपांतर बाणामध्ये होणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 ते 81 सूचना. आरती, शुभम, पूजा, सुनील, संजय यांना विविध प्रकारची मिठाई आवडते. आरती व शुभम यांना पेढा आवडतो, पूजाला फक्त जिलेबी आवडते. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. संजयला सर्वच मिठाई आवडते. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. सुरुवातीला आपण चार्ट तयार करून घेऊया. आरती, शुभम, पूजा, सुनील आणि संजय. मिठाईची नाव आहेत पेढा, बर्फी, लाडू, जिलेबी आणि गुलाबजामुन. तर जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण कुणाला काय आवडते ते बघूया. आरती व शुभम यांना पेढा आवडतो आणि पूजाला फक्त जिलेबी आवडते. आरती आणि शुभम यांना पेढा आवडतो आणि पूजाला फक्त जिलेबी आवडते. त्यानंतर पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. इथे शेवटचं वाक्य दिलेलं आहे, पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. त्यानंतर आरती व्यतिरिक्त आरती सोडून लाडू आवडणाऱ्या, म्हणजे लाडू आवडणारे कोण? शुभम, सुनील आणि संजय. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. म्हणजे शुभम, सुनील आणि संजय या तिघांना गुलाबजामुन आवडतात. त्यानंतर संजयला सर्वच मिठाई आवडते. संजयला पेढा आवडतो, बर्फी आवडते, लाडू आवडतो, जिलेबी पण आवडते आणि गुलाबजाम पण आवडतात. त्यानंतर आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते, म्हणजे आरतीला बर्फी सुद्धा आवडते. तर पहिला प्रश्न यामध्ये आहे, गुलाबजामुन किती जणांना आवडतात? ऑप्शन्स आहेत 4, 3, 2 आणि 5. गुलाबजामुन शुभम, सुनील आणि संजय या तिघांना आवडतात. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, फक्त 2 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत? ऑप्शन्स आहेत शुभम व आरती, संजय व पूजा, पूजा व सुनील, आरती व सुनील. तर इथं चार्ट मध्ये जर आपण पाहिलं तर सुनीलला लाडू आणि गुलाबजामुनची 2 मिठाई आवडतात, परंतु राहिलेल्या चौघापैकी 2 मिठाई आवडणार कोणच नाही. म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. या ठिकाणी 2च्या ऐवजी 3, फक्त 3 मिठाई आवडणारी कोण कोण आहेत असं विचारलं असतं तर या ठिकाणी आरती आणि शुभम, म्हणजे शुभम आणि आरती हा ऑप्शन मिळाला असता. म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे. 2च्या ऐवजी 3 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत असं विचारायला पाहिजे होतं. प्रश्न क्रमांक 81, जिलेबी किती जणांना आवडत नाही? ऑप्शन्स आहेत 1, 4, 2 आणि 3. जिलेबी कुणाकुणाला आवडते? पूजा आणि संजय या दोघांना जिलेबी आवडते. कुणाकुणाला आवडत नाही? आरती, शुभम आणि सुनील या तिघांना जिलेबी आवडत नाही. म्हणजे तिघांना जिलेबी आवडत नाही. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 82 व 83 सूचना. चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्नाकृतीत दाखवलेला आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल? त्याचा योग्य पर्याय शोधा. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे. कागदाला घडी घालून या ठिकाणी तो कापलेला, इथं अर्धवर्तुळ काढलेला आहे, इथं चौकोनच्या 2 बाजू काढलेल्या आहेत, इथे चौकोनाच्या 2 बाजू काढलेल्या आहेत, इथला कोपरा कापलेला आहे. आणि हा कागद ज्यावेळेला उलगडला जातो त्यावेळेला कोणती आकृती दिसेल? तर कोपरा जो आहे कापलेला तो 90 अंशामध्ये आहे, म्हणजे दुसरी आणि चौथी आकृती येणार नाही. पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीचा विचार करायचा आहे. तर इथला जो कापलेला चौकोन आहे तो चौकोन जर इथं आपण पूर्ण केला तर अशा प्रकारचा चौकोन या ठिकाणी
मिळतो, म्हणजे पहिली आकृती सुद्धा मिळणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ची आकृती या ठिकाणी अचूक मिळते. प्रश्न क्रमांक 83, प्रश्न आकृती दिलेली आहे. या ठिकाणी कागदाला घडी घालून या ठिकाणी कागदाचा कोपरा कापलेला आहे, मध्यभागी वर्तुळ काढलेला आहे, इथलाही घडी घातलेला कोपरा कापलेला आहे आणि इथं चौकोनाकृती भाग कापलेला आहे. तर ही आकृती उलगडल्यानंतर कशा प्रकारची दिसेल हे विचारलेलं आहे. म्हणजे 4 कोपऱ्याला 4 ही वर्तुळ तर दिसणार आहेत, पहिली आकृती येणार नाही. त्यानंतर इथला चौकोन जो आहे तो चौकोन असा आडवाच असणार आहे, म्हणजे चौकोन आडवा असणारी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आणि मधला जो चौकोन आहे तो शिरोबिंदू वर आणि खाली बाजूला असणारे शिरोबिंदू येणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही अचूक आकृती मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 84 ते 86, सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो शोधून प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडा. 84वा प्रश्न आहे. 459 ला 18 तर 675 ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 19, 21, 24 आणि 35. बघूया आपण. 459 ला 18 तर 675 ला किती? 459 मधील अंकांचा गुणाकार 4 गुणिले 5 गुणिले 9 यांचा गुणाकार भागिले 10, म्हणजे 4 पंचे 20, 20 भागिले 10 2 येईल, 2 गुणिले 9 18 ही संख्या मिळते. त्याचप्रमाणे 675 मधील अंकांचा गुणाकार 6 गुणिले 7 गुणिले 5, 6 गुणिले 5 30 येईल, 30 भागिले 3 30 भागिले 10 3 येईल, 3 गुणिले 7 21 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 2. म्हणजे संख्येतील अंकांच्या गुणाकाराला 10 ने भागल्यास दुसरे पद पुढील पद मिळते. प्रश्न क्रमांक 85. 16 ला 63 तर 12 ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 95, 65, 35 आणि 43. 16 ला 63 तर 12 ला किती? 16 आणि 63 मध्ये काय संबंध आहे? तर 16 ची निमपट केली, 16 ची निमपट 8, त्याचा वर्ग 8 चा वर्ग 64 वजा 1 63 संख्या मिळते. त्याच पद्धतीनं 12 ची निमपट 12 भागिले 2 6 येईल, 6 चा वर्ग 36 वजा 1 बरोबर 35 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 3. हे उदाहरण संदिग्ध उदाहरण आहे. आणखी एका पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं, बघूया आपण. तर 16 ची 5 पट करायची, 16 गुणिले 5, 16 पंचे 80 वजा 17 बरोबर 63. त्याचप्रमाणे 12 ची 5 पट 12 पंचे 60 वजा 17 बरोबर 43 ही संख्या मिळते. ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे हा प्रश्न संदिग्ध आहे, 2 उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतात. पुढील प्रश्न क्रमांक 86. 2 ला 128 तर 3 ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 2187, 2197, 2179, 2183. 2 ला 128 तर 3 ला किती? 2 या संख्येचा घातांक जर 7 केले, 2 चा घातांक 2 म्हणजे 2 चा वर्ग 4, 2 चा घन 8, 2 चा घातांक 4 16, 2 चा घातांक 5 32, 2 चा घातांक 6 64, 2 चा घातांक 7 128 संख्या मिळते. त्याच पद्धतीनं 3 चा घातांक जर 7 केले, 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27, 3 चा घातांक 4 81, 3 चा घातांक 5 343, 3 चा घातांक 6 729 आणि 3 चा घातांक 7 2187 संख्या मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक प्रश्न क्रमांक 87. सूचना. अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृती मधला कोणता भाग या ठिकाणी अचूक जुळतो तो आपल्याला निवडायचा आहे. वरचे 2 जर भाग आपण बघितले तर वरचे 2 भाग
त्यातले खालील 2 डॉट जे आहेत ते एका रेषेत आहेत, इथले एका रेषेत आहेत. इथले जे पोकळ लहान वर्तुळ आणि मोठं वर्तुळ, हे लहान वर्तुळ थोडंसं वरच्या बाजूला गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता इथल्या आकृतीमधले भाग आपण बघूया. वरचे 2 भाग जे आहेत, मोठं वर्तुळ आणि लहान वर्तुळ, हे एका रेषेमध्ये आहेत. आणि खालचे 2 भाग जर पाहिले, लहान वर्तुळ आणि मोठं वर्तुळ, तर मोठ्या वर्तुळाच्या किंचित खालच्या दिशेनं हे लहान वर्तुळ आहे. अशा पद्धतीनं ही आकृती आपण पाहिली तर आकृती क्रमांक 4 मधील भाग हा अचूक जुळतो. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 88 ते 90 सूचना. विसंगत पद ओळखा. प्रश्न क्रमांक 88. XTV CDH NHJ FND हे चारही पर्यायातील आपण या ठिकाणी गट घेतलेले आहेत. प्रत्येक गटामध्ये असणारी जी वर्णाक्षर आहेत त्यांचे क्रमांक आपण बघूया. X24 T20 F22 C3 D4 H8 N14 H8 आणि J10 F6 N14 आणि D4. आता याच्यातला अक्षरांचा क्रम जर पाहिला तर अक्षरांचा क्रम 3 मध्ये 3 गटामध्ये सारख्या प्रमाणात येत नाहीत. 20 22 24 म्हणजे 2चा फरक 4चा फरक. त्यानंतर इथं 2चा फरक 4चा फरक 2 मध्ये सारखा आला, पण तो इथं जुळत नाही तिसऱ्या चौथ्या पर्यायामध्ये. कारण इथं 4 आणि 2 6 6 आणि 8 14 समान येत नाही. इथं 3 आणि 1 4 आणि 4 आणि 4 8 म्हणजे समान फरक येत नाही. मग काय करायचं तर अंकांची बेरीज करून बघूया आपण. 24 अधिक 20 अधिक 22 बरोबर 66 बेरीज आली. 3 अधिक 4 अधिक 8 यांची बेरीज 15 बेरीज येते. 14 अधिक 8 अधिक 10 यांची बेरीज 32 येते. त्यानंतर 6 अधिक 14 अधिक 4 यांची बेरीज 24 येते. तर या बेरजेचं निरीक्षण केलं तर 66 32 आणि 24 या समसंख्या आहेत आणि 15 ही विषम संख्या आहे. म्हणून गटात न बसणारे पद CDH पर्याय क्रमांक 2 मिळेल. समजा आपण या बेरजेचं निरीक्षण पुन्हा आणखी वेगळ्या पद्धतीने केलं तर 66 15 आणि 24 या संख्या 3 विभाज्य आहेत. 3 या संख्यांना भाग जातो. 32 या संख्येला 3 भाग जात नाही. म्हणून NHJ हा पर्याय सुद्धा वेगळा निघू शकतो. म्हणजे हा प्रश्न सुद्धा संदिग्ध आहे. पुढील प्रश्न क्रमांक 89. ET DT CF आणि BB यातला वेगळा घटक आपल्याला विसंगत पद कोणता आहे ते वेगळं करायचं आहे. ET DT CF आणि BB यांचे आपण क्रमांक लिहूया. E चा क्रमांक 5 आहे, T चा क्रमांक 20 आहे, D चा क्रमांक 4, T चा क्रमांक 20 आहे, C3 F6 B2 जर आता या ठिकाणी बेरीज केली 5 अधिक 20 25 बेरीज येते. 4 अधिक 20 24 बेरीज येते. 3 अधिक 6 यांची बेरीज 9 येते आणि 2 अधिक 2 यांची बेरीज 4 येते. तर 25 9 आणि 4 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहे. 24 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणून गटात न बसणारे पद DT आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. आणखी एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. कारण हे 4 गट जर आपण पाहिले ET DT CF आणि BB तर यामध्ये पहिल्या गटातील शब्दामध्ये E हा इंग्रजी स्वर आलेला आहे. बाकीच्या 3 गटामध्ये इंग्रजी स्वर नाही. म्हणून ET हा गट सुद्धा विसंगत होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न सुद्धा विसंगत आहे. प्रश्न क्रमांक 90. BHCL DPEY यातलं विसंगत पद कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. BHCI DPEY यांचे क्रमांक आपण बघूया. B चा क्रमांक 2 H8, त्यानंतर C चा क्रमांक 3 I9, D4 P16 E5 Y25. जर आपण निरीक्षण केलं तर 3 चा वर्ग 9 येतो,
4चा वर्ग 16 येतो, 5चा वर्ग 25 येतो आणि इथं पहिल्यामध्ये 2चा घन 8 आहे. म्हणून BH हे विसंगत पद आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याचप्रमाणे हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. म्हणजे कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर उत्तर तेच येत असेल तर विसंगत प्रश्न येत नाही. दुसऱ्या पद्धतीने कसं सोडायचं बघा. अंकांचा गुणाकार जर आपण केला 2 × 8 16 येईल, 3 × 9 27 येईल, 4 × 16 64 येईल, 5 × 25 125 येईल. म्हणजे 125 64 आणि 27 या पूर्ण घनसंख्या आहेत आणि 2 × 8 16 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणून BH हाच गट विसंगत येतो. अशा तऱ्हेनं आपण भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या 3 भागामध्ये मॅथ क्वेश्चन पेपर मधील जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, मॅथ सक्सेस हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.